नमस्कार, मी आहे प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाडीव इतिहास. आजचा आपला विषय आहे औरंगजेबाच्या दरबारातील नजर निसार आणि कुर्निश या पद्धती काय होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाकारल्यानंतर त्यांना कुठल्या प्रकारची शिक्षा केली. त्याच्यानुसार या चॅनलवर आपण जे नवीन असाल, ज्यांनी आणखी आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब जरूर करा. सूचना मांडा, लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर यामध्ये औरंगजेब म्हटल्यानंतर त्या कालखंडातला, आशिया खंडातला सर्वात बलशाही, सर्वात मोठा अशा प्रकारचा राजा, बादशाह, आग्राच्या लाल किल्ल्यामध्ये किंवा तो ज्या ज्या ठिकाणी बसतोय त्याची राजधानी आहे आग्रा, तर तिथं जिथं जिथं तो जाईल तर त्यावेळेला त्याचा दरबार भरला जाईल. दरबाराचे सुद्धा दोन प्रकार होते, दिवाणी आम आणि दिवाणी खास. एक ज्याला आपण अँटी चेंबर म्हणजे दिवाणी खास, जिथं महत्वाची VIP लोक भेटायला येतील. राजा ज्या वेळेला किंवा बादशाह ज्या वेळेला बसेल तर त्यावेळेला जे पाहुणे बाहेरून भेटायला आले असतील, आजच्या भाषेमध्ये व्हिजिटर मध्ये एखाद्या देशाचा राजा असेल किंवा एखादा अन्य राज्याचा वकील असेल, हे भेटायला आल्यानंतर औरंगजेबाच्या दरबारामध्ये या 3 असणाऱ्या शब्दाचं पालन करावं लागत होतं. तर ते 3 शब्द म्हणजेच काय? नजर निसार, नजर निसार आणि कुर्निश. हे नेमकं आहेत काय? मग म्हणजेच एखादा राजा, एखादा वकील भेटायला आला तर त्यावेळेला त्यानं औरंगजेबाला नजर करायचं आहे. नजर म्हणजेच भेटवस्तू देणं, ठराविक अशा प्रकारची रक्कम, आहारा दाखल जसं देतो, आज बुके देतो, आणखी काहीतरी आपण एखादा स्वीटचा बॉक्स देतो, तसं त्या कालखंडामध्ये ठराविक रक्कम या औरंगजेबाला नजर करावं लागायची, म्हणजे भेट म्हणून द्यावं लागायची. त्याला नजर म्हटलं जायचं. आणि त्यानंतर आणखी काही ठराविक रक्कम किंवा इतर मेवा मिठाई जी असेल ते समोर औरंगजेबाच्या धरायची. त्यानं हात केल्यानंतर ती रक्कम सर्वसामान्यामध्ये वाटली जायची. त्याला निसार म्हटलं जायचं. आणि त्याचं सुद्धा पैसे म्हणजेच या येणाऱ्या माणसानं द्यायचे, भेटायला येणाऱ्यांना द्यायचे. म्हणजेच नजर झालं, आता निसार झालं. आणि तिसरी जी पद्धत होती ती म्हणजेच कुर्निश. कुर्निश म्हणजे कुर्निसात करणं. आता कुर्निसात म्हणल्यानंतर 2दा 3दा वाकून असा मुजरा केला असं नाहीये. औरंगजेबाच्या दरबारामध्ये कुर्निश करण्याची पद्धत होती, म्हणजेच गुडघे टेकून आपला जो माथा असेल तो माथा जमिनीला टेकून रगडणे औरंगजेबाच्या पुढे, त्याला कुर्निश म्हटलं जायचं. तर ही पद्धत होती. मग झालं नेमकं काय? याच्या ज्यावेळेस आपण शिवरायावर येतो तर अशा प्रकारची एक घटना याच्या अगोदर घडलेली होती. ती घटना होती इराण किंवा पर्शिया या ठिकाणच्या राजाचा, बादशहाचा वकील औरंगजेबाच्या दरबारामध्ये ज्यावेळेस आलेला होता, त्यानं मोठ्या अशा प्रकारची रक्कम नजर केली. त्यानंतर त्यानं निसारी केलं. मात्र त्या पद्धतीला धरून, म्हणजे पर्शियाच्या पद्धतीला धरून, इराणच्या पद्धतीला धरून त्यानं सरळ छातीवर हात ठेवला आणि खाली फक्त वाकला. म्हणजे त्याच्या दृष्टीनं हा कुर्निसात होता. मात्र इथली पद्धत मागाशी सांगितली की वेगळी होती. त्यानं सांगितलं की आमच्याकडे हीच पद्धत आहे. आणि त्याच्याचबरोबर हा इराणचा बादशाह ह्याच्यापेक्षा मोठा स्वतःला समजतोय, त्यामुळे त्यानं कुर्निसात केला नाही. त्यावेळेला औरंगजेबाच्या नुसत्या नजरेवर त्याचे अंगरक्षक पुढे आले, दरबारी अंगरक्षक पुढे आले आणि त्याने हा जो इराणचा जो काही वकील होता, पर्शियाचा वकील होता, त्याला धरलं, दोन्ही हात वर टाकलं आणि त्याची मुंडी जी असेल खाली दाबली आणि जमिनीवर त्या ठिकाणी रगडली. आणि त्याने सांगितलं की औरंगजेबाच्या दरबारामध्ये याला कुर्निसात म्हणतात. हा मोठा इतिहास असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं धाडस केलं, हा ज्यावेळेस मुद्दा आपण पाहतो तर त्यावेळेला 12 मे 1666 औरंगजेबाचा 50वा वाढदिवस, या वाढदिवसाला ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज 7-8 वर्षाच्या या युवराज संभाजीराजासह त्या ठिकाणी गेलेले होते. तर त्यावेळेला दरबारामध्ये गेल्यानंतर राजाने ठरल्याप्रमाणे त्यांना 1000 रुपये मोहरा आणि 2000 रुपये रोख असं नजर केलेलं आहे, भेट दिलेली आहे. आणि त्याच्यानुसार 5000 रुपये त्यांनी औरंगजेबावर निसार सुद्धा केलेले आहेत, त्याच्यावरून वळून टाकलेले आहेत. दुसरं, त्याच्यासोबत संभाजीराजांनी सुद्धा 500 रुपयाच्या मोहरा आणि 1000 रुपये नजर केलेले आहेत आणि 2000 रुपयेचा निसार केले. तर अशा रीतीने एकंदर छत्रपती शिवाजी महाराजांनी नजर आणि निसार केला. मात्र कुर्निसाची वेळ आली त्यावेळेला त्यांनी झुकून फक्त मुजरा त्या ठिकाणी केलाय. मुजरा करण्याची पद्धत त्यावेळेला दक्षिणेमध्ये
सर्वसामान्य होती आणि त्यामुळे तशाच प्रकारचा मुजरा केला. औरंगजेबाचं त्याहीकडे लक्ष गेलं होतं. मात्र इराणचा एवढा मोठा वकील त्याला जी शिक्षा दिली, तर तशा प्रकारे राजाकडं बाकी दरबाराची ताकद झाली नाही, की यांनी आपल्या पद्धतीनं कुर्निसात केला नाही. बाकीच्या गोष्टी अन्य घडल्या आणि म्हणून कदाचित अनेक गोष्टीबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्रा या ठिकाणी जी अटक केली होती, त्याच्यामध्ये कदाचित हे कुर्निस सुद्धा एक गोष्ट असावी, असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि मात्र शिवरायाने सांगितलं होतं, की मी काही केलं तर आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये किंवा दक्षिणेतल्या हिंदीमध्ये त्यानं सांगितलं, की मला मारून टाकायचं असेल तर मात्र मी कुणापुढे झुकणार नाही. म्हणजे असाही बाणा या छत्रपती शिवरायांचा होता. तर ज्यांनी औरंगजेबाच्या दरबारातील नजर, निसार आणि कुर्निश या पद्धतीचा भंग केलेला होता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन असतील पुन्हा विनंती, त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया नवीन असणाऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत राहा गाळीव इतिहास.